उदाहरण पहिले, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN। त्रिकोण एबीसी असा काढा की AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी आणि BC छेद MN बरोबर 5/4। तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN म्हणून AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN। कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात। आता BC छेद MN बरोबर 5/4 हे आपल्याला दिलेले आहे, म्हणून AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN बरोबर 5/4। आता AB, BC व CA यांच्या किमती टाकूया, म्हणून 5.5 छेद LM बरोबर 6 छेद MN बरोबर 4.5 छेद LN बरोबर 5/4। म्हणून 5.5 छेद LM बरोबर 5/4। आता आपण LM ची किंमत काढूया, म्हणून LM गुणिले 5 बरोबर 5.5 गुणिले 4। 5 ला उजव्या साईडला नेऊया, म्हणून LM बरोबर 5.5 गुणिले 4 भागिले 5। म्हणून आपल्याला LM ची किंमत मिळाली 4.4 सेंटीमीटर। त्याचप्रमाणे आता MN ची किंमत काढूया। 6 छेद MN बरोबर 5/4। तिरकस गुणाकार करूया, म्हणून MN गुणिले 5 बरोबर 6 गुणिले 4। 5 ला उजव्या साईडला नेऊया, म्हणून MN बरोबर 6 गुणिले 4 भागिले 5। म्हणून MN बरोबर 4.8 सेंटीमीटर। तसेच 4.5 भागिले LN बरोबर 5/4। तिरकस गुणाकार करूया, म्हणून LN गुणिले 5 बरोबर 4.5 गुणिले 4। म्हणून LN बरोबर 4.5 गुणिले 4 भागिले 5। म्हणून LN बरोबर 3.6 सेंटीमीटर। अशा प्रकारे आता आपल्याला दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंची लांबी मिळालेली आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण LMN। हे दोन्ही त्रिकोण काढण्यासाठी प्रथम आपण कच्ची आकृती काढूया। त्रिकोण ABC व त्रिकोण LMN। आता सर्वप्रथम त्रिकोण ABC काढूया। त्रिकोण ABC काढण्यासाठी सर्वात मोठी बाजू BC 6 सेंटीमीटर काढूया। आता बाजू AB काढण्यासाठी राउंडरने स्केलवर AB बरोबर 5.5 सेंटीमीटर इतके अंतर घेऊया। आणि 5.5 सेंटीमीटरवर वरच्या बाजूने अशा प्रकारे कंस करूया।
यानंतर त्रिकोणाची CA ही बाजू काढण्यासाठी CA बरोबर 4.5 सेंटीमीटर इतके अंतर घेऊया. व बिंदू C वर राउंडरचे एक टोक ठेवून अशा प्रकारे 4.5 सेंटीमीटरवर एक कंस करूया. आता या दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू आहे तो आपण या ठिकाणी B आणि C बिंदूशी जोडून घेऊया. आता या छेदनबिंदूला आपण A हे नाव देऊया आणि सर्व बाजूंची मापे सुद्धा आपण तिथे लिहून काढूया. अशा प्रकारे आपण त्रिकोण ABC या ठिकाणी काढलेला आहे. आता त्रिकोण ABC शी समरूप त्रिकोण LMN काढण्यासाठी MN बरोबर 4.8 सेंटीमीटर इतके अंतर घेऊया. आता LM ही बाजू काढण्यासाठी राउंडरने 4.4 सेंटीमीटर इतके अंतर घ्या. व राउंडरचे एक टोक M या बिंदूवर ठेवून वरच्या दिशेने एक कंस काढा. यानंतर LN ही बाजू काढण्यासाठी 3.6 सेंटीमीटर इतके अंतर घेऊया. व राउंडरचे टोक N या बिंदूवर ठेवून वरच्या दिशेने अशा प्रकारे एक कंस काढूया. आता मागच्याच पद्धतीप्रमाणे या दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आणि M व N हे बिंदू आपण जोडून घेऊया. हा मिळालेला छेदनबिंदू आपला L हा बिंदू असेल. त्रिकोण LMN च्या सर्व बाजूंची लांबी लिहून घेऊया. अशा प्रकारे त्रिकोण ABC ला समरूप त्रिकोण LMN आपण काढलेला आहे. प्रश्न दुसरा, त्रिकोण PQR समरूप
त्रिकोण LTR, त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेमी, QR बरोबर 5.4 सेमी, PR बरोबर 4.8 सेमी आणि PQ छेद LT बरोबर 3/4. तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा. आता अशा प्रकारची आकृती काढण्यासाठी आपण सर्वप्रथम R हा बिंदू डाव्या साईडला येईल याप्रमाणे बाजू घेऊया. आपण सर्वप्रथम QR ही 5.4 सेंटीमीटरची बाजू काढूया. यानंतर बिंदू P साठी PR हे 4.8 सेंटीमीटर इतके अंतर घेऊया. व RQ च्या वरच्या दिशेने अशा प्रकारे एक कंस काढूया. त्याचप्रमाणे PQ हे 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन अशा प्रकारे कंस काढूया. नंतर या कंसांचा छेदनबिंदू आणि हे दोन्ही बिंदू आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे सर्वप्रथम आपण त्रिकोण PQR काढून घेतला आहे. आता आपल्याला माहित आहे की त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR, म्हणून PQ छेद LT बरोबर QR छेद TR बरोबर 3/4 येईल, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात. आता QR छेद TR बरोबर 3/4. या ठिकाणी TR बरोबर 4 आहे आणि QR बरोबर 3 आहे, म्हणजेच TR बरोबर 4 ही मोठी बाजू आहे. म्हणून आपण या RQ रेषेचे 4 समान भाग करूया. हे 4 समान भाग करताना आपण RQ च्या खालच्या बाजूने अशा प्रकारे एक रेष काढूया. ही रेष काढताना आपण अंदाजे कोणताही अँगल घेऊन ती रेष काढू शकतो. यानंतर साधारण अंदाजे इतके अंतर घेऊन अशा प्रकारे कंस काढा. नंतर त्याचप्रमाणे पुन्हा असा दुसरा कंस, अंतर न बदलता पुन्हा एकदा अशा प्रकारे तिसरा कंस आणि पुन्हा
बघा आपण हे अंतर सेम ठेवून या ठिकाणी अशा प्रकारे 4 कंस काढायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही या कंसांना किंवा बिंदूंना R1, R2, R3 आणि R4 अशा प्रकारे सुद्धा नावं देऊ शकता. आता बघा, मगाशी बघितल्याप्रमाणे आपण RQ/TR बरोबर 3/4 असं घेतलं होतं. म्हणजेच RQ च्या समोर 3 होतं, म्हणून आपण R3 आणि हा Q बिंदू जोडून घेऊया. अशा प्रकारे R3 व Q बिंदू जोडून घेऊया. म्हणजेच 3 भाग RQ आहे व TR ही 4 भाग आहे. त्यामुळे आपल्याला RQ ही रेष सरळ अशा प्रकारे वाढवायची आहे, कारण RQ ही 4 भाग आहे. म्हणजेच RQ पेक्षा मोठी TR ही 4 भाग आहे, म्हणजेच ती RQ पेक्षा मोठी येणार आहे. म्हणून RQ अशा प्रकारे आपण वाढून घेऊया. तसेच आपण वरील RP किंवा PR ही बाजू सुद्धा वर सरळ अशा प्रकारे वाढून घेऊया, कारण आपला LTR हा त्रिकोण PQR पेक्षा मोठा येणार आहे. अशा प्रकारे PR ही रेषा वाढूया. यानंतर आपल्याला R3 व Q म्हणजेच QR3 या रेषेला समांतर रेषा R4 मधून काढायची आहे. म्हणून त्यासाठी आपण R3 या बिंदूवर अशा प्रकारे राउंडर ठेवून ठराविक अंतरावर अशा प्रकारे कंस काढला. नंतर तेच अंतर न बदलता R4 वर ठेवून अशा प्रकारे एक कंस काढला. यानंतर राउंडर या 2 बिंदूंवर ठेवून हे अंतर आपण घेऊया आणि आता ते अंतर न बदलता अशा प्रकारे या बिंदूवर ठेवून अशा प्रकारे एक क्रॉस कंस आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता R4 व या कंसांचा छेदनबिंदू यातून जाणारी एक समांतर रेषा आपण काढूया. आता पुन्हा वरच्या दिशेने PQ या रेषेला सुद्धा आपल्याला एक समांतर रेषा काढायची आहे. त्यासाठी पुन्हा आता केलेली कृतीच पुन्हा आपल्याला करायची आहे. Q बिंदूवर आपण राउंडर ठेवून अशा प्रकारे एक कंस काढला. एक विशिष्ट अंतर घ्या, अंदाजे आपण ते अंतर घेऊ शकतो. यानंतर या ठिकाणी राउंडरचे एक टोक ठेवून पुन्हा या ठिकाणी सुद्धा असाच सेम अंतर न बदलता या ठिकाणी कंस काढा. यानंतर पुन्हा मगाशी केल्याप्रमाणे आपण हे अंतर घेऊया. व हे अंतर घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी राउंडरचे एक टोक ठेवून अशा प्रकारे एक क्रॉस कंस या ठिकाणी काढूया.
हा कंस व्यवस्थित काढूया. आता पुन्हा एकदा या कंसांच्या छेदनबिंदूतून जाणारी समांतर रेषा म्हणजे PQ ला समांतर असणारी रेषा आपण या ठिकाणी अशा प्रकारे काढूया. बघा, आपण व्यवस्थितपणे ही रेषा काढायची आहे. अशा प्रकारे ही रेषा येईल. यानंतर आपण आपली आकृती पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी वरती आपण L हे नाव देणार आहोत. या ठिकाणी आपला T बिंदू येईल व वरती L. बघा, अशा प्रकारे PQR व LTR असे दोन समरूप त्रिकोण आपण या ठिकाणी काढलेले आहेत. प्रश्न तिसरा, त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर, कोण RST बरोबर 40 अंश, ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RS भागिले XY बरोबर 3/5. तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा. आता त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ म्हणून कोण RST एकरूप कोण XYZ, कारण समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. म्हणून कोण XYZ बरोबर 40 अंश, म्हणून कोण XYZ हा सुद्धा 40 अंश. आता त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ म्हणून RS छेद XY बरोबर ST छेद YZ बरोबर RT छेद XZ, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा प्रमाणात असतात. म्हणून RS भागिले XY बरोबर ST भागिले YZ बरोबर 3/5, कारण आपल्याला RS भागिले XY बरोबर 3/5 दिलेला आहे. आता आपण या ठिकाणी RS T यांच्या किमती ठेवूया. म्हणून 4.5 छेद XY बरोबर 5.7 छेद YZ बरोबर 3 म्हणून 4.5 छेद XY बरोबर 3/5. सर्वप्रथम आपण XY ही बाजू काढूया. म्हणून तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले XY बरोबर 4.5 गुणिले 5, म्हणून XY बरोबर 4.5 गुणिले 5 भागिले 3, म्हणून XY बरोबर 7.5 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे आपण YZ ची सुद्धा किंमत काढूया. 5.7 भागिले YZ बरोबर 3/5, म्हणून 3YZ बरोबर 5.7 गुणिले 5, म्हणून YZ बरोबर 5.7 गुणिले 5 भागिले 3, आणि अशा प्रकारे YZ बरोबर 9.5 सेंटीमीटर. आता या सगळ्या बाजू मिळाल्यानंतर आपण आपल्या रचनेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सर्वात मोठी बाजू असलेली YZ म्हणजेच 9.5 सेंटीमीटर ही बाजू काढू.
यानंतर आपल्याला माहित आहे की कोन y हा 40 अंशाचा आहे, म्हणून आपण कोन मापकाच्या सहाय्याने अशा प्रकारे 40 अंश माप घेऊन एक रेषा काढूया किंवा त्या ठिकाणी एक बिंदू घेऊया. आता आपलं XY हे अंतर 7.5 सेंटीमीटर आहे. त्यामुळे राउंडरच्या सहाय्याने अशा प्रकारे स्केलवर 7.5 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन एक टोक Y या बिंदूवर ठेवून अशा प्रकारे वरच्या साईडने या रेषेवर एक 7.5 इतक्या अंतरावर एक कंस काढूया. व आता हा बिंदू आणि Z अशा प्रकारे आपण जोडून घेऊया. हा बिंदू आपला X बिंदू असेल. अशा प्रकारे आपण XYZ हा त्रिकोण या ठिकाणी काढलेला आहे. आता दुसरा त्रिकोण सुद्धा आपण अशाच प्रकारे काढूया. त्यासाठी सर्वप्रथम YZ ची संगत बाजू ST ही 5.7 सेंटीमीटर इतकी घेऊया. नंतर ज्याप्रमाणे Y हा कोन आपण 40 अंशाचा घेतला, त्याच प्रकारे S हा कोन या ठिकाणी 40 अंशाचा घेऊया. कोन मापकाच्या सहाय्याने अशा प्रकारे 40 अंशावर एक पॉइंट घेऊन ती रेषा आपण समोर काढूया. आता आपले RS हे अंतर 4.5 सेंटीमीटर आहे. त्यामुळे राउंडरच्या सहाय्याने RS हे अंतर 4.5 इतके घेऊन आपण S या बिंदूवर राउंडरने S या बिंदूवर एक टोक ठेवून अशा प्रकारे कंस काढूया व हा छेदनबिंदू व T हे दोन्ही बिंदू आपण जोडून घेऊया. याला आपण नाव देऊया R. बघा अशा प्रकारे XYZ व त्याला समरूप असलेला त्रिकोण RST हे दोन्ही त्रिकोण आपण या ठिकाणी काढलेले आहेत. प्रश्न चौथा, त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेमी, कोन TAM
बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेमी आणि AH भागिले ए सॉरी AM भागिले AH बरोबर 7/5. तर त्रिकोण AHE काढा. बघा या ठिकाणी अशा प्रकारच्या गणितांमध्ये त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE याच्यामध्ये एक बिंदू A हा कॉमन आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकमेकांत एकात एक त्रिकोण असे आपल्याला मिळतील. आता मगाच्या पद्धतीप्रमाणे आपण काय करूया की डाव्या साईडला A बिंदू येईल अशा प्रकारे बाजू घेऊया. म्हणून आपण या ठिकाणी सर्वप्रथम AM ही बाजू घेऊया. मग अशा प्रकारे AM ही बाजू 6.3 सेंटीमीटर आहे. आता कोन A हा 50 अंश मापाचा आहे, म्हणून आपण अशा प्रकारे कोन मापकाच्या सहाय्याने 50 अंशावर एक पॉइंट घेऊन ही रेष आपण ओढून घेऊया. व्यवस्थित आपण माप घेऊन अशा प्रकारे ही रेष काढायची आहे. आपण थोडी मोठी ही रेष काढूया. आता आपली AT ही बाजू 5.6 सेंटीमीटर असल्यामुळे आपण स्केलवर अशा प्रकारे 5.6 सेंटीमीटर इतके अंतर घेऊया. व A या बिंदूवर राउंडरचे एक टोक ठेवून अशा प्रकारे 5.6 सेंटीमीटर अंतरावर एक कंस काढूया. आता हा छेदन बिंदू म्हणजे हा बिंदू आपला T असेल. आता हा छेदन बिंदू T व M ही रेष आपण या ठिकाणी अशा प्रकारे जोडून घेऊया. आता यानंतर AM छेद AH बरोबर 7/5 आहे. आता या ठिकाणी AM 7 भाग व AH 5 भाग आहे, म्हणजेच AM ही मोठी आहे, त्यामुळे आपण AM चे 7 भाग करूया. AM या बाजूचे आपण समान 7 भाग करूया. यासाठी आपण AM च्या खालच्या बाजूला अशा प्रकारे A या पॉइंट मधून ठराविक मापाचा अँगल घेऊन अशा प्रकारे एक रेष काढूया. हा अँगल आपण अंदाजे घ्यायचा आहे. यानंतर राउंडरच्या सहाय्याने एक ठराविक अंदाजे माप घेऊन साधारण 1 सेंटीमीटरच्या आसपास असं माप घेऊन अशा प्रकारे 7 कंस या ठिकाणी काढून घ्यायचे. सहा आणि शेवटचा 7. यांना आपण A1, A2, A3, A5, A4, A5, A6, A7 अशा प्रकारे नाव देऊयात.
आता AM च्या समोर 7 आहे, म्हणजे AM 7 भाग आहे, म्हणून आपण A7 हा 7वा भाग आणि M बिंदू आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित आपण स्केलने M व A7 हे दोन्ही बिंदू जोडून घेऊया. आता AH ही बाजू 5 भाग आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी A5 A5 या बिंदूतून एक समांतर रेषा काढावी लागेल. त्यासाठी A7 या ठिकाणी अशा प्रकारे अंदाजे माप घेऊन एक कंस काढूया आणि आपल्याला A5 या बिंदूतून अशा प्रकारे समांतर रेषा काढायची आहे, म्हणून A5 या बिंदूवर राउंडर ठेवून अशा प्रकारे येथे सुद्धा सेम अंतर घेऊन कंस काढूया. त्यानंतर हे अंतर या दोन बिंदूंमधील अंतर घ्या आणि राउंडर अशा प्रकारे या ठिकाणी ठेवून या ठिकाणी क्रॉस कंस काढून घ्या. आता A5 मधून आणि त्या दोन कंसांच्या छेदनबिंदूंमधून जाणारी आणि MA7 या रेषेला समांतर असणारी एक रेषा आपण या ठिकाणी काढूया. आता तसेच वरच्या साइडने सुद्धा आपल्याला TM या रेषेला समांतर रेषा काढायची आहे. यासाठी मगाशी केलेल्या कृतीप्रमाणेच समांतर रेषा आपण काढूया. आपला हा H बिंदू असेल. समांतर रेषा काढण्यासाठी मगाशी केल्याप्रमाणेच या ठिकाणी राउंडरचे एक टोक ठेवून अंदाजे अंतर घेऊ आणि अशा प्रकारे कंस काढूया. आता तेच अंतर घेऊन अंतर न बदलता H या बिंदूवर राउंडर ठेवून एक टोक ठेवून अशा प्रकारे कंस काढूया. आणि आता या दोन बिंदूंमधील अंतर घ्यायचं आहे आणि हेच अंतर घेऊन हे अंतर न बदलता या ठिकाणी अशा प्रकारे राउंडर ठेवून क्रॉस कंस काढायचा आहे. आता H बिंदू व या दोन कंसांचा छेदनबिंदू यातून जाणारी एक समांतर रेषा जी TM या रेषेला समांतर असेल अशा प्रकारची एक रेषा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. आणि या बिंदूला आपण नाव देऊया E AEH आणि ATM अशा प्रकारे दोन्ही आपण या ठिकाणी त्रिकोण काढलेले आहेत.